विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये कोठे किती फॉर्म आले या सिरीजमध्ये खूप साऱ्या फॉर्मची या ठिकाणी माहिती घेऊन आलेलो आहे. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी आणि पुराव्यासहित बघत राहण्यासाठी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. विद्यार्थी मित्रांनो, माझ्याकडून सर्व विद्यार्थी मित्रांना एकच विनंती आहे की जर तुम्ही देखील फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्ही नक्की माहिती पाठवा. तुमचं नाव डिटेल्स वगैरे सर्व इथे हाईड केले जाईल. सर्व तुमची माहिती दाखवली जाणार नाही, फक्त ॲप्लिकेशन नंबर दाखवला जाईल. तुम्ही फॉर्म भरल्याच्या नंतर बघू शकता 94 03 16 98 16. पुन्हा एकदा सांगत आहे, 94 03 16 98 16 या नंबरवरती तुम्ही नक्कीच स्क्रीनशॉट पाठवा. तुमची सर्व माहिती हाईड केली जाईल, व्हिडिओमध्ये दाखवली जाणार नाही. आता व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी माहिती सांगून घेतो. पोलीस भरतीच्या सरावासाठी सर्वात बेस्ट पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेली आहेत. पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच, दोनही पुस्तकांमध्ये येथून मागे झालेल्या नवीन आणि जुन्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेल्या आहे, ज्याच्या मार्फत तुम्हाला सरावासाठी 100% फायदा होईल. दोनही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये, ऑल महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत. कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून कमी किमतीमध्ये डिस्काउंटमध्ये तुम्ही नक्की खरेदी करा. तुम्हाला सरावासाठी सर्वात जास्त फायदा होईल. काही प्रश्न जुने असतात, जसेच्या तसे विचारले जातात, म्हणून फायदा होईल. जर ऑनलाईन घ्यायचे असेल तर Amazon, Flipkartवरून तुम्ही नक्की खरेदी करा. ठीक आहे. आता इथं फॉर्मला या ठिकाणी सुरुवात करूया. तर या ठिकाणी बघू शकता महिला. तर या ठिकाणी बघू शकता महिलांचा हा फॉर्म आहे. तर बघू शकता पोलीस बँड्समन SP वाशिम. तर येथे टोकन क्रमांक 376 आहे आणि अर्ज क्रमांक फक्त 75 आहे. किती आहे? फक्त 75 आहे. महिलांचा अर्ज आहे, लक्षात घ्या. आणि हा 22 नोव्हेंबर, हा काल फॉर्म भरलेला आहे, आज नाही भरलेला. 23 तारखेचा हा काल फॉर्म भरलेला आहे. आजच्या सर्व अपडेट पुढे आहेत. ठीक आहे. सबस्क्राईब करा, म्हणजे कोणत्याही प्रकारची नवनवीन अपडेट तुम्हाला बघायला भेटतील. आणि रात्रीच्या व्हिडिओमध्ये अजून 20 घटकांची आपण नवीन माहिती देणार आहोत. हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या. तर इथं आहे, इथं लक्षात घ्या. बघू शकता एसआरपीएफ गट क्रमांक 7 दौंड. एसआरपीएफ गट क्रमांक 7 दौंडला किती आलेले आहेत अर्ज? 9716. टोकन क्रमांक नाही हा, लक्षात घ्या. डायरेक्टली फॉर्मची प्रिंट आहे. 9716 अर्ज आलेले आहेत. बघू शकता ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याचा हा फॉर्म आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण आता जर टायमिंग बघितला तर हा फॉर्म याचा, ठीक आहे, याचा टायमिंग घेतला नाही मी. तर आता बघितला एसआरपीएफ गट क्रमांक 2 पुणे किती आहे? 9957 पुरुषाचा हा फॉर्म आहे. आता एसआरपीएफ साहजिकच पुरुषाचा असणार. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघूयात. आता इथं पुराव्यासाठी बघू शकता 23 कधी भरलेला आहे? 23/11/2025 म्हणजे आज भरलेला आहे. त्याच्यानंतर पुढे दाखवत आहे बघू शकता पोलीस कॉन्स्टेबल छत्रपती संभाजीनगर ग्रामीण. ग्रामीण आहे, आर आहे, रुरलचा आर पुढे असतो, हा पॉईंट इथे लक्षात घ्या. रुरल छत्रपती संभाजीनगर ग्रामीण किती अर्ज आलेले आहेत? तर 552 अर्ज आलेले आहेत. किती आलेले आहेत? 552 अर्ज आलेले आहेत. अजून खूप साऱ्या जिल्ह्यांमध्ये अजून 50% विद्यार्थी फॉर्म भरण्याची बाकी आहे. हे तुम्ही विसरू नका. अजून खूप अर्ज येणार आहेत. पुराव्यासाठी बघू शकता इथे तुम्ही 23 नोव्हेंबर म्हणजे आज 23 नोव्हेंबर आज भरलेला हा अर्ज आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे सीपी. बघू शकता सीपी शहर पोलीस मीरा भाईंदर. मीरा भाईंदर आता हा महिलांचा अर्ज आहे. येथे कमी आहे, पुरुषांचे जास्त आहे. पुरुषांचा देखील पुढे दाखवतो. सीपी मीरा भाईंदर. मीरा भाईंदर बघू शकता महिलांचा अर्ज आहे. किती अर्ज आलेले आहेत? तर फक्त 2183 महिलांचे इथे अर्ज आलेले आहेत. इथे महिलांचं मेरिट कमी लागण्याची शक्यता आहे. अजून खूप साऱ्या महिलांनी फॉर्म भरणे बाकी आहे. एसटी कॅटेगरीच्या महिलेचा अर्ज आहे. ठीक आहे. बघू शकता पुरावा 23 नोव्हेंबर 23/11/2025. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघूयात. नेक्स्ट आहे पुणे कारागृह. हा देखील महिलेचा फॉर्म आहे. बघू शकता महिलेचा फॉर्म आहे. पुणे कारागृह बघू शकता. पुणे प्रिझन पोलीस कॉन्स्टेबल. तर महिलेचा अर्ज आहे 7062 अर्ज एवढे आलेले आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघूयात. नेक्स्ट पुढे कोणता आहे? तर बघू शकता 23 नोव्हेंबर आज भरलेला हा फॉर्म आहे. ठीक आहे. नंतर येथे आहे प्रिझन कॉन्स्टेबल मुंबई कारागृह. मुंबई कारागृह पुरुषांचा फॉर्म आहे, पुरुषाचा. तर बघू शकता किती? 21,294 मुंबई कारागृहाला फॉर्म आलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट मेल बघू शकता, हा पुरुषाचा फॉर्म आहे. पुरावा खाली दाखवतो. आज भरलेला 23/11/2025 ला हा फॉर्म भरलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघूयात
बघू शकता. हा देखील 23 नोव्हेंबर बघू शकता 12 वाजता 12 वाजून 7 मिनिटांनी फॉर्म भरलेला आहे. पुरुषाचा फॉर्म आहे. वरती मी तुम्हाला महिलेचा फॉर्म दाखवलेला आणि हा पुरुषाचा एक फॉर्म आहे. बघू शकता. CP मीरा भाईंदर पोलीस कॉन्स्टेबल बघू शकता. किती अर्ज आलेले आहेत बघू शकता. पुरुषाचा अर्ज आहे. तर 6,000 टोकन क्रमांक जवळ-जवळ 10,000च्या पुढे गेला असेल माझ्या अंदाजित. परंतु डायरेक्टली ॲप्लिकेशन क्रमांक मी तुम्हाला दाखवत आहे. 6,390 अर्ज आलेला आहे. हा टोकन क्रमांक भेटलेला आहे. इथं तुम्ही बघू शकता कॅटेगरी आणि आजचा हा पुरावा तुम्ही देखील येथे बघू शकता. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघूयात येथे 12 वाजता बघू शकता 12 वाजून 8 मिनिटांनीच हा फॉर्म भरलेला आहे. SRPF गट क्रमांक 19 कुसडगाव अहमदनगर. SRPF गट क्रमांक बघू शकता 19 कुसडगाव अहमदनगर. येथे किती अर्ज आलेले आहेत? 38 बघू शकता 3,889 किती 3,889 अर्ज आलेले आहेत. कुसडगाव 19 बघू शकता गट क्रमांक 19 कुसडगाव अहमदनगर. किती पुरुषांचा? तर 3,889. ठीक आहे. नेक्स्ट आपण माहिती बघूया. नेक्स्ट बघू शकता 23 नोव्हेंबर पुराव्यासहित. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे आपल्याकडे बघू शकता मुंबई कारागृह वरतीच दाखवले हा दुसरा विद्यार्थ्याचा 21,191 हा बघू शकता मुंबई कारागृह. ठीक आहे. नंतर आहे एक मिनिट बघू शकता 23 नोव्हेंबर पुरावा. नेक्स्ट नेक्स्ट आहे इथे सीपी मीरा भाईंदर 6,358 विद्यार्थ्यांनी डबल डबल पाठवल्यामुळे डबल ऍड झालेले आहेत. ठीक आहे. एक मिनिट. आता आहे मुंबई कारागृह 21,105 डबल विद्यार्थ्यांनी पाठवलेले आहे कारण इथे जास्त सध्या फॉर्म येत आहेत. नेक्स्ट आहे बघू शकता. येथे माझ्या अंदाजित हा महिलेचा फॉर्म नाही सॉरी पुरुषाचा आहे. तर 3,851 हा SRPF गट क्रमांक 19 कुसडगाव आहे. पुन्हा विद्यार्थ्यांनी पाठवलेला आहे. एक मिनिट. आता बघू शकता पुरावा दाखवला तर पुन्हा पुन्हा 23 नोव्हेंबर आजचा फॉर्म आहे. नंतर आहे CP मीरा भाईंदर तोच आहे. आता इथं पुरुषांचा आहे 6,333. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपल्याकडे एक मिनिट बघू शकता. पुणे पुणे कारागृह महिलांचा फॉर्म पुणे कारागृह महिला 7,116 हा टोकन क्रमांक आलेला आहे. ठीक आहे. सॉरी अर्ज क्रमांक आहे. ठीक आहे. महिलाचा फॉर्म आहे. महिलेचा 23 नोव्हेंबर हा पुरावा. ठीक आहे. नेक्स्ट आहे इथे बघू शकता हे कालचे फॉर्म आहेत. बघू शकता कालचा हा टोकन क्रमांक आहे. पुणे शहर 16,403 मीरा भाईंदर 8,200 हा हे काय आहेत टोकन क्रमांक आहे काल रात्रीचे. आजपर्यंत फॉर्म जास्त आहेत. नागपूर शहर येथे 10,316. आता पुन्हा एक पिंपरी चिंचवडची अपडेट आलेली आहे ती दाखवतो एकच मिनिट. तर हा पिंपरी चिंचवडची सकाळी 9:30 ते 10 दरम्यानची ही अपडेट आहे. तर येथे अर्ज आलेले आहेत 5,635. पिंपरी चिंचवड खूप विद्यार्थी विचारत होते. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो जेवढे माहिती भेटेल तेवढी मी गोळा केलेली आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. विनंती एवढीच आहे की तुम्ही देखील फॉर्म भरल्याच्या नंतर या नंबरवरती तुम्ही नक्की माहिती पाठवा 9403169816 जेणेकरून विद्यार्थीपर्यंत माहिती पोहोचेल आणि सर्व विद्यार्थ्यांना मदत होईल. तर पुन्हा एकदा सांगेल की कोठे किती फॉर्म आले कमी जास्त आले याच्यावरती काहीही डिपेंड नसते. सर्व तुमच्या अभ्यासावरती तुमच्या ग्राउंडवरती तुमच्या लेखीवरती डिपेंड आहे. एखाद्या जिल्ह्यामध्ये कितीही कमी फॉर्म आले समजा फक्त 10,000 फॉर्म आले परंतु त्याच्यापैकी 9,000 विद्यार्थी टॉपचे विद्यार्थी असतात. लेखी ग्राउंड कडक असते त्याच्यामुळे तेथे फॉर्म भरत असतात. हे एक वैयक्तिक माहितीनिमित्त मी सांगितले. परंतु सर्व हे फक्त माहितीसाठी कोठे किती फॉर्म आले हे आपण सांगत असतो. तुम्ही देखील फॉर्म किती आले हे तुम्हाला जर पाठवायचे असतील तर नक्की पाठवा. जेणेकरून विद्यार्थ्यांना मदत होईल. 9403169816 या नंबरवरती तुम्ही नक्की WhatsApp करू शकता. ठीक आहे. आणि पुन्हा एकदा पुस्तकाबद्दल सांगतो ज्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीच्या सर्वासाठी चांगले पुस्तक या ठिकाणी शोधत आहात ते स्मार्ट स्टडी नांदेड यांचे पुस्तक तुमच्या स्क्रीनवरती मी इथे दाखवतो. 2 पुस्तके आहे. पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच याच्यामध्ये इथून मागे दोन्ही पुस्तकांमध्ये झालेल्या नवीन आणि जुन्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित कव्हर केलेल्या आहेत. आणि महत्वाचा पॉइंट म्हणजे हे दोन्ही पुस्तके या पुस्तकामध्ये बघू शकता पुढच्या पुस्तकामध्ये 14,675 पेक्षा प्रश्न जास्त कव्हर आहेत आणि याच्यामध्ये 16,951 पेक्षा जास्त प्रश्न स्पष्टीकरण केलेलं आहे. दोनही पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेली आहेत. सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असल्यामुळे कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून तुम्ही खरेदी करा. जर ऑनलाईन घ्यायचे असतील तर Amazon, Flipkartवरून तुम्ही नक्की खरेदी करा. तुम्हाला परीक्षेमध्ये सरावासाठी सर्वात फायदा होईल.
कारण जुने प्रश्न जसेच्या तसे रिपीट होत असतात.